नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या YouTube चॅनेलवर तुम्हा सर्व सखींचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा पुस्तकाविषयी बोलणार आहोत, ज्या पुस्तकाने लाखो लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. ते म्हणजेच रॉबिन शर्मा यांचं 5 AM क्लब. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने केली, तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे सकाळी 5 वाजता उठणं. कारण पहाटेचा वेळ हा सर्वात शक्तिशाली, शांत आणि उत्पादक असतो. यावेळी संपूर्ण जग झोपलेलं असतं. त्याच वेळी आपण स्वतःसाठी जगण्याची सुरुवात करू शकतो. हे पुस्तक एका कथा स्वरूपात लिहिलेलं आहे. एक सामान्य महिला आणि एक कलाकार एका विचित्र पण यशस्वी व्यक्तीला भेटतात, ज्याला स्पेल बाइंडर असं म्हटलेलं आहे. तो त्यांना यश, शिस्त, मानसिक शांतता आणि आयुष्याचं खरं गमक शिकवतो. रॉबिन शर्मा यामध्ये सांगतात, पहाटे 5 वाजता उठल्याने मेंदू शांत असतो. विचार स्पष्ट होतात. भीती आणि तणाव कमी होतो. आत्मविश्वास वाढतो आणि इतरांपेक्षा आपण पुढे असतो. 20-20-20 रूल हे पुस्तकाचं महत्वाचं तत्व आहे. पहाटे 5 ते 6 हा व्हिक्टरी आवर मानला जातो. म्हणजेच हा 1 तास 3 भागात विभागला जातो. पहिली 20 मिनिटे मूव्ह म्हणजेच हलका व्यायाम, योग आणि चालणे. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. पुढची 20 मिनिटे म्हणजेच रिफ्लेक्ट. त्यामध्ये ध्यान, प्रार्थना, कृतज्ञता आणि डायरी लेखन. यामुळे मन शांत होतं. तसेच शेवटची 20 मिनिटे वाचन, ऐकणं आणि शिकणं. यामुळे मेंदू विकसित होतो. महिलांसाठी हे पुस्तक फारच खास आहे. कारण घर, कुटुंब, काम, जबाबदाऱ्या यामध्ये त्या स्वतःला विसरतात. पहाटेचा हा वेळ तुमच्यासाठी आहे. कारण जबाबदारी नाही, कोणाच्या अपेक्षा नाहीत, फक्त तुम्ही आणि तुमचं आयुष्य. रॉबिन शर्मा म्हणतात, छोट्या सवयी मोठं आयुष्य घडवतात. लवकर उठणं, योग्य झोप घेणं, स्वतःशी संवाद साधणं, तसेच मोबाईल कमी वापरणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आतून मजबूत करतात. या पुस्तकातून आपल्याला काय शिकायला मिळतं? म्हणजेच यश म्हणजेच पैसा नाही. शिस्त म्हणजे शिक्षा नाही, ते एक स्वातंत्र्य आहे. स्वतःवर काम करणं ही गुंतवणूक आहे. शांत मनातच मोठे निर्णय होतात. द 5 AM क्लब हे आपल्याला एकच गोष्ट शिकवतं. ते म्हणजे तुमची सकाळ बदला, तुमचं आयुष्य बदलेल. उद्या नाही, सोमवारपासून नाही, तर आजपासूनच. लवकर उठा, स्वतःसाठी जगा आणि स्वतःचं बेस्ट व्हर्जन बना. याच माझ्या शुभेच्छा माझ्या प्रिय सखींसाठी. हॅपी न्यू इयर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून काही तुमच्या सजेशन्स असतील किंवा अजून काही तुम्हाला व्हिडिओज कोणत्या विषयावर पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.